संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 9वा दिवसही गोंधळाचा। लोकसभा सुरू होताच गदारोळ, कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब, तर संसदेबाहेर विरोधकांचं अमित शहांविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरल्याविरोधात विरोधक आक्रमक। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षित। आजच्या सुनावणीत काय होतं याकडे लक्ष। तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर बाण। रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलं, त्याचं नाव वापरून सत्तेत आलात आणि त्यालाच लुटलं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। परीक्षा सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर। आज राज्यसभेमध्ये मांडलं जाणार परीक्षा सुधारणा विधेयक। पेपरफुटी आणि गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल। एफडीएची नजर आता शाळांमधील कॅन्टीनवर। शाळेबाहेरील 50 मीटरच्या अंतरापर्यंत जंक फूड विक्रीवर बंदी। शाळेतील कॅन्टीन अन्न पुरवठा करणाऱ्यांनाही लागणार FSSAI परवाना। तुकाराम मुंढेंचे आदेश। एफडीएच्या धडक कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे। खासगी आस्थापनांवरच कारवाई का? कोर्टाचा सवाल। मंत्र्यांच्या हॉटेल्सवर काय कारवाई केली असाही प्रश्न। शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून 2.25 वर्ष उलटली तरी अभिजात मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्राला मंजुरी नाही। राज्य सरकारनं वारंवार पाठपुरावा करूनही केंद्र सरकारकडे प्रस्ताव रखडलेलाच। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी। खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नामध्ये दुचाकी स्वाराला ट्रकची धडक। अपघातामध्ये निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू। नाशकात गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे झालेला 4था मृत्यू। माळीण दुर्घटनेला आज 12 वर्ष पूर्ण। 30 जुलै 2014 रोजीच्या भूस्खलनामध्ये 151 जणांचा मृत्यू। माळीणच्या जखमा आजही ताज्या। राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा। बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईतही महिना अखेरीस होणार पावसाचं दमदार पुनरागमन। ओडिशामध्ये पूरस्थिती गंभीर। 20,000पेक्षा अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। 2 लाख लोक बाधित। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रहाणेनं घेतली निवृत्ती। सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत केली घोषणा। निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य रहाणे भावुक।